नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण चालू मानगावला. तर आपण आज एसटीने प्रवास करतोय आणि आपण पनवेलवरून एसटी पकडली की डायरेक्ट मानगाव, इंदापूर, मानगाव आणि महाड जाते. तर एसटीने आपण प्रवास करणार, तर बघूया आपण. मित्रांनो, आता एसटी निघाली आपल्या पनवेल आगारावरून. आता ही नॉनस्टॉप एसटी असते, म्हणजे इथून पनवेलवरून निघाले की डायरेक्ट इंदापूर, इंदापूर मानगाव, मानगाव महाड, हे 3 स्टॉप असतात. आता आपण मुंबई गोवा हायवेला बाहेर पडतोय. हा बघा, ह्या ब्रिज खालून राईड मारल्यानंतर मग पुन्हा आपल्याला लेफ्ट मारायला लागतं ते गोवा हायवेला जायला. बघा, बोर्ड दिसतोय. हा इथून लेफ्ट मारला की गोवा हायवे लागतो आणि हा सरळ रस्ता अटल सेतूला. आता आपल्याला जायचं आहे मानगावला, तर आपण इकडे लेफ्ट मारतो. लेफ्ट मारल्यानंतर मग आपला गोवा हायवे सुरू होतो. आणि गोवा हायवे बराचसा तर चांगला झालाय, थोडंफार काम बाकी आहे. पण खड्डे, आता गणपतीसाठी खूप गाड्या गेल्या त्याच्यामुळे खड्डे सुरू झालेत. आहे गोवा हायवेचा गोवा हायवेचा लेफ्ट, तिथून आपला गोवा हायवे चालू होतो. मित्रांनो, आपल्यासोबत आपला ड्रायव्हर होता. तुमचं नाव काय? अभिषेक नाव आहे त्यांचं. तर ते आपले ड्रायव्हर आहेत. तर मित्रांनो, गोवा हायवेचा आपला एसटीचा प्रवास कसा की मला आपल्या व्हिडिओमध्ये दाखवेल. किंवा एसटीने जाण्याची माझं सुद्धा वेगळी आहे. लहानपणी आम्ही एसटीने जायचो गावी. आता गाडी असल्यामुळे नेहमी गाडीनेच जातो. पण एसटीने जायची सुद्धा मजा वेगळी असायची. उलट्या वगैरे करत, खड्डे धक्के खात. गोवा हायवे मित्रांनो इथून पनवेलपासून तर वडकरपर्यंत बराचसा चांगला आहे. तर त्यानंतर मध्ये मध्ये पॅच झाले ते खराब आहे. आणि गणपतीमध्ये आता खूप साऱ्या गाड्या जाऊन सुद्धा अजून खराब झालेला आहे. तर आपण बघूया गोवा हायवे आपल्याला एसटीने कसा एक्सप्लोर करायला भेटतो. आणि मित्रांनो, आता इथून कर्नालाचा घाट चालवणार आहे. तर हा आहे मित्रांनो कर्नालाचा घाट. आणि ह्या घाटामध्ये धोका वगैरे असतो. सकाळच्या रात्रीच्या वेळेस आज इथे खूप सारा धोका असता. पण आता रस्ता बराचसा चांगला झाला. पहिले खूप इथे ट्रॅफिक व्हायची, पण आता रस्ता बराचसा चांगला झाला. इकडे माकडं असतात, रोडवरती माकडे फिरत असतात. कारण की इथे अभयारण्य आहे एक, कर्नाला पक्षी अभयारण्य म्हणून. तर इथे माकडांसाठी एक जाळी सुद्धा लावली आहे रस्त्यामध्ये. आणि इथे लोक माकडांना खायला वगैरे देत असतात. त्यामुळे इथे पहिले खूप गाड्या थांबून जाम व्हायचे, पण आता रस्ता चांगला झाल्यामुळे थोडं जाम होत नाही इकडे. रस्ता बराचसा चांगला गेला. पहिला हा रस्ता खूप खराब होता आणि इकडे खूप ट्रॅफिक व्हायचा. करायचे कर्नाला एक रोड सुद्धा आहे वरती. इथूनच रस्ता आहे गेट वर चालत जायला वरती. हे मात्र बघायचं एसटीने प्रवास करायची मजा सुद्धा वेगळीच असते. मित्रांनो, आपला ड्रायव्हर फुल पाय, सर्व गाड्यांना ओव्हरटेक करत चाललो आपण.
आणि आता आपण येऊन पोहोचलोय खारपाड्याला. खारपाड्याच्या कमी टोलला येऊन पोहोचलोय तर हा एक खारपाड्याचा टोल पुढे. खारपाडा पार केला म्हणजे असं वाटतं की बाबा मुंबईतून आपण बाहेर निघालो होतो. कारण की याच्या पुढे नंतरला मग पेन येतो, रामवाडी, पेन, वडखा, नागोठणे असा पुढे पुढे गोवा हायवेचे सर्व गाव चालू होतं. हा आहे खारपाड्याचा टोल. हा टोल आता बंद आहे सध्या, पण मला असं वाटतं की रस्ता चालू झाल्यानंतर हा टोलची खूप चालू होईल. आणि मुंबई मित्रांनो, इथून एक रस्ता जातो, तो सुद्धा अटल तिथून अटॅच होतो. त्या पुढे एक राईट आहे इथून माझ्या आतमध्ये, तो रस्ता सुद्धा अटल तिथून उरणच्या रोडला तुला उरण. आणि मित्रांनो, हा आहे आता खारपाड्याचा ब्रिज. खारपाड्याच्या ब्रिजवरती आहोत आपण. आणि मित्रांनो, ह्या ब्रिजच्या पुढचा एक सीन आहे आमचा की जेव्हा लॉकडाऊन लागलेलं 22 मार्चला, तेव्हा मी आणि माझी दोघी बहीण आणि आमच्या गावाचा माणूस होता, तर आम्ही टेम्पोमध्ये आलो. जेव्हा माझा टेम्पो होता, टेम्पो घेऊन आलो होतो आम्ही. तर टेम्पो घेऊन आल्यानंतर आम्हाला इथे पोलिसांनी पकडलेलं होतं. तर आम्हाला चौघांना बघून मी त्यांनी सोडलं असेल कदाचित, आणि इथेच आम्हाला पकडलं होतं. आणि हायवेस पुढे एक चौकी आहे, त्या चौकी जवळ आम्हाला पकडलं होतं. हा रस्ता सुद्धा आता बराच खराब झाला थोडासा ब्रिजवरती. बरेचसे मेंबर माझ्याकडे आहेत, कारण की माझा एक मित्र होता सेंटर टाटा म्हणून, त्यांच्या मी त्या ह्याच ब्रिजवर जाणार. त्यामुळे मला इथे आलं होतं नेहमी त्यांची आठवण येते. काही इथे चौकी आहे मित्र, त्या चौकीजवळ आम्हाला तेव्हा पकडलं होतं. रायगड जिल्हा वाहतूक शाखेची चौकी होते. मित्रांनो, कधी मुंबई गोवा हायवेला आला तर या साई सहारा हॉटेल नक्की तुम्ही भेट द्या. यापेक्षा तुमचं पण चांगलं जेवण असतं, मच्छी, फिश सगळे काही भेटू मला तर तुम्ही या हॉटेलला नक्की भेट. आणि हे बघा, इथे एक नवीन साई सहारा हॉटेल ओपन झालंय. त्याच हॉटेल मालकाचं हे हॉटेल आहे, पण ह्याचं ॲम्बिशन वगैरे खूप चांगलं आहे. तर तुम्हाला जर का कोणत्या हॉटेलला जायचं त्या हॉटेलला नक्की जा. साई सहारा म्हणून आहे, आता नवीनच झालंय आणि त्याचं ॲम्बिशन सुद्धा खूप छान आहे. बाहेरनं जेवढं भारी वाटतं हॉटेल, तर आतमध्ये छान असेल तर तुम्ही नक्की भेट द्या हॉटेलला.
आता आपण पेनला एंटर केलंय. या ब्रिज खालून गेल्यावर पेनला आलो रस्ता आणि वरून गेलो तुझा पण दामोडीच्या बाहेर पडतं. आई आपली एचके डायरेक्ट त्याच्यामध्ये पेनच्या हाताने एचके डेपोला केली नाही तर मग त्यात आपली एचके डायरेक्ट नंतर पेनच्या स्टॉपला गेले असते आतमध्ये. पण एचके डायरेक्ट महाराष्ट्रामध्ये ती डायरेक्ट पनवेल ते इंदापूर माणगाव मानवानंतर महाराष्ट्र असतो. आणि हा आहे पेनचा ब्रिज आणि हा आहे बाजूला आजूबाजूला आहे तो पेनचा परिसर. पहिला हा ब्रिज होता मित्रांनो. पहिली गाडी घालून जायचं आपला इथे ट्रेन आहे. ट्रेनचा प्रवेशद्वार आहे. पहिल्या ब्रिज नव्हतं त्यामुळे गाडी घालूनच जायची आणि इथे पण ट्रॅफिक असायची पहिला. तर आता ब्रिज झाला म्हणजे प्रवासही सुपर झाला आणि जलद सुद्धा प्रवास झाला इकडे. मित्रांनो इथून जातो पेनच्या इकडे स्टॉपला रस्ता आणि पेन रामवाडी जवळ असल्यामुळे त्याचं जास्त अंतर नाही. तर हा एक ब्रिज क्रॉस केल्यानंतर पुन्हा रामवाडी लागते. रामवाडी स्टॉप इकडे खाली आहे. आणि इकडून कोकण रेल्वे सुद्धा जाते मित्रांनो. तर हा आहे कोकण रेल्वेचा ट्रॅक. पहिला स्टॉप आहे कोकण रेल्वेचा. आणि सर्व पेनकरांना विनंती आहे की आपल्या मित्राचं दुकान आहे इथे. जे कोणी आपले सबस्क्रायबर असतील पेनमध्ये तर आपल्या मित्राचं इथे दुकान आहे स्मिथचं आपल्या रामवाडीच्या इथे. आपला हा रोड जातो इथून आतमध्ये. मला दाखवतो हा रोड जातो आतमध्ये. इथे स्मिथचं आपलं दुकान आहे. स्मिथ जनरल स्टोअर. तर तुम्हाला काय लागलं सर्व काही वस्तू इथे भेटतात आपल्या इथे. तर त्या दुकानाला आपल्या मित्राच्या नक्की भेट द्या. तर मित्रांनो एक मुंबईला वाशी आहे. हे वाशी आमच्या रायगडमध्ये सुद्धा आहे. आणि हा हे वाशी गाव. हा रस्ता सुद्धा वाशी गावामध्येच. खूप सारे मच्छीवाले खेकड्यावाले भाजी देतात. तर मित्रांनो इथपर्यंत आता रस्त्याची कंडिशन चांगली आहे. आता ह्यानंतर रस्ता थोडा खराब आहे. तर आपल्या रस्त्याची मुंबई गोवाची कंडिशन का आपण सांगणार. तुम्ही जर काही प्रवास करत असाल आवडी करते तुम्हाला एक पर्यायी मार्ग आहे. खोपोलीवरून तो डायरेक्ट माणगावला बाहेर पडतात. इथपर्यंत रस्ता चांगला आहे. त्याच्या पुढे तुला वडकरचा ब्रिज लागणार आहे. तो वडकरचा ब्रिज लागल्यानंतर मग रस्त्याची कंडिशन थोडी खराब होत चालली आहे. कारण की बऱ्याचशा गाड्या इथून जातात. त्यामुळं गणपतीमध्ये गेल्या होत्या त्यामुळे हा रस्ता खराब झालेला आहे जरा. आता हा आहे वडकरचा ब्रिज आणि इथे आहे आपली कंपनी. जवळचा ट्रॅक आहे कोकण रेल्वेचा आहे बघा. आणि मित्रांनो आता गडबड चालू झाली आहे. तर रस्त्याची कंडिशन थोडी खराब आहे इकडे. आणि मित्रांनो आता आपलं एक फेवरेट हॉटेल येणार आहे. तिथे मी नेहमी थांबतो कधी गाडी घेऊन आलो की. आणि तुम्हाला हॉटेल दाखवत असतात. जसं तुम्ही वडकरचा ब्रिज पार केला थोडं पुढे आल्यानंतर एक छोटा ब्रिज लागतो. तो ब्रिज पार केल्यानंतर एक पुढे एक हॉटेल लागतं. त्याचं नाव आहे शालीमार. तर तुम्ही शालीमार हॉटेल तुम्हाला दाखवतो. जेव्हा पण मी इथे येतो ना गाडी घेऊन गावी जायला तर मी तिथेच नेहमी थांबतो. आणि इथे
जेवण एवढं ठीक असतं, जेवण ठीक असतं. पण इथला मेन्यू वगैरे तुम्ही खाल, सांबार आणि चटणी खूप चांगली असते. तर तुम्ही कधी आता नक्की ते ट्राय करा. काही हॉटेल आहे आता कामार. हॉटेल शालीमार हे माझे फेवरेट हॉटेल आहे, मी इथेच थांबतो. मंडली वडकडपासून पुढे आल्यानंतरला कर्नाली गावाच्या पुढे इथून हा खराब रस्ता सुरू होतो कोलाडपर्यंत. हा एवढा सुद्धा पॅच झाला तर गोवा चांगला होईल. आणि हा रस्ता होत नाही तोपर्यंत गोवा हायवेचा प्रवास काय सुखकर होणार नाही. 60 आहेत बघा. नागोठणे ते कोलाड हा एवढा जर प्रसिद्ध आहे. हा खूप खराब रस्ता आहे माझ्या मते. त्या रस्त्याला गाडी पण एकदम ट्रेंडिंग सॉंग सारखी चालत असते. मित्रांनो नागरनेला सुद्धा MIDC आहे आणि MIDC मधून आजवरी सोडला थोडंसं फक्त. मित्रांनो हा आहे नागोडण्याचा रस्ता. किती खराब आहे ते तुम्हीच बघा. हे ब्रिजचं काम झालं त्यामुळे इथे रस्ते अजून बरेचसे खराब आहेत. 17 वर्ष लागली मित्रांनो हे काम केलं सर्व ब्रिजचे वगैरे काम करण्यासाठी 17 वर्ष लागली. आणि 17 वर्षामध्ये तरी पण सुद्धा इकडे असे आहे. नागोठणे ते कोलाड हा रस्ता तर बराच खराब आहे. म्हणजे अक्षरशः गाडी चालू शकत नाही एवढा खराब रस्ता आहे इकडे. आपण गोवा हायवेची कंडिशन बघा. आणि मंडळी ही आहे नागोठण्याच्या रस्त्याची कंडिशन. गेली 5 ते 6 वर्ष मी बघतो ही कंडिशन ही आहे तशी काही बरंच थोडं चेंज झालेली नाही काय. आणि रस्ता आहे तेवढंच खराब आहे. फक्त इथे ब्रिजचं काम सुरू करून ठेवलंय. बाकी ते काम होते किंवा नाही ते कोणालाच माहिती नाही. आणि मित्रांनो नागोठण्याच्या पुढे हा थोडासा रस्ता तो फ्लेवर ब्लॉकचा आहे. तर आपले राजसाहेब ठाकरे नेहमीच बोलतात की फ्लेवर ब्लॉकचा रस्ता कोणी बनवतं का, तर त्याची रस्त्याची कंडिशन बघा फ्लेवर ब्लॉकच्या. राजसाहेब ठाकरे आपल्या महाराष्ट्राला कधी करतील काय माहित. आणि मित्रांनो जिथे जिथे डायव्हर्शन आहे ना तिथे ते रस्ते खूप खराब आहेत. आणि नागोठण्याचा रस्ता पुढे तर खूपच जास्त खराब आहे. त्याच्या पुढे कोलाडपर्यंत रस्ता बराचसा चांगला आहे. मित्रांनो आता आपण पोहोचलोय वाकणला. आणि वाकणवरून पुण्याला जायला सुद्धा रस्ता आहे. खोपोली साईडला तिला हे बघा रस्ता येतो पुणे खोपोली पाली. इथून आपण तिथे जाऊन डायरेक्ट मनगावला बाहेर पडू शकतो.
मित्रांनो इथे ही जिंदाल कंपनी आहे स्टीलची, जिंदाल स्टील. आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी कंपनी आहे जिंदाल स्टील म्हणून. ते कोलाड आणि वाकणच्या मध्ये आहे. मुंबई गोवा पहिला असा होता, तेव्हा आजूबाजूला झाड आहे. आता लोकपदीकरण झाल्यामुळे झाडे वगैरे पूर्ण कापले गेले, आजूबाजूला झाले पूर्ण. पहिला मुंबई गोवा हायवे आपला एकदम रत्नागिरी जिल्ह्यात जात होता. पूर्ण रोडला सावली असायची. हा छोटासा घाट आहे आपल्या इथला वाकणच्या पुढचा, वाकण आणि कोलाडच्या बदला. हा घाट उतरल्यामध्ये कोलाड लागतो आणि मुंबईकडे येण्यासाठी जर का आपण हा घाट फिरलो, हा घाट उतरला आणि हा कोलाडला वाकण लागतो आपल्याला. मित्रांनो, मागच्या व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलं होतं की ते नवीन टोल होतोय आणि रस्त्याचं काम पूर्ण आहे. टोल बांधण्याचं काम बघा किती पटापट चालू झालंय. झालेलं आहे बांधणं. पैसे घेण्याच्या कामामध्ये आपलं सरकार किती पुढे आहे आणि लोकांना सर्व्हिस देण्याच्या कामामध्ये मागे किती आहे ते आपल्याला त्याच्याकडून आहे. कोलाड आणि वाकणच्या मधल्या टोलाच नाही. आणि मित्रांनो, आता आपण कोलाडामध्ये एंटर करतोय. या आहे कोकण रेल्वेचा ब्रिज. वरून कोकण रेल्वे जाते आणि हे आलं आता कोलाड. आता इथे नवीन ब्रिज होणार आहे कोलाडच्या इथे. हा प्रवास सुद्धा त्याला होईल आणि नवीन ब्रिजचं काम चालू आहे. तुम्हाला दिसून येईल कदाचित आंबेवाडी नाका म्हणून घेतला. हा इथून रस्ता तो रोडाला. मित्रांनो, हा आहे कोलाडचा रस्ता.
आणि कोलारच्या रस्त्याला काय कोलारचं स्टेशन सुद्धा आहे, तर मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो हे बघा, हे आहे कोल्हार स्टेशन. या कोल्हार स्टेशनवर तुम्ही गाडी ट्रेनमध्ये सुद्धा टाकू शकता आणि तिथे तुम्हाला पुढचा प्रवास करू शकता आपण. तर मित्रांनो आता खराब रस्ता तर बंद झालेला आहे. असा आपला कोलाड ते माणगाव हा रस्ता चालू आहे आणि हा रस्ता म्हणजे चांगला आहे. तरी कुठेच खड्डे म्हणजे काहीच नाही, तर आपण हा खूप चांगला रस्ता बनला. आणि मित्रांनो आता आपण एंटर इंदापूर मध्ये. आणि इंदापूरचा रस्ता तर मलाच माहिती आहे, ते रस्ता छोटा आहे पण त्या रस्त्याची क्वालिटी जेव्हापासून मी हायवे येते तेव्हापासून बघतोय हा रस्ता. तर हा रस्ता सेम आहे तसाच आहे. जरा पण थोडी सुद्धा काही चेंजेस झालेलं नाही या रस्त्यामध्ये. एकदम क्लीन आहे रस्ता. असे रस्ते बनवले तर तिला खड्डेच पडणार नाही कधी. हा रस्ता कॉन्ट्रॅक्टर होता कोण कोणी, त्याच्या लक्षात इमान होता. ते कामात पारदर्शकता होते रस्ते चांगला एकदम बनवला. आणि इंदापूर आहे मित्रांनो. आणि आपला आता पुढचा स्टॉप येणार आहे माणगाव. इंदापूरचा डेपो आहे. इंदापूर एसटी डेपोची हालत सुद्धा बघायला फिरायला. मित्रांनो आपल्या एसटी इंदापूर स्टॉपवरून बाहेर निघाले आणि आपण जाणार माणगावला. माणगावचा स्टॉप आपण इथे उतरणार आहोत. आणि इंदापूर ते माणगाव रस्ता बघायचा. हा रस्ता एकदम धोकादायक बनवला आहे. अँड फायनली मित्रांनो आता आपण माणगावमध्ये एंटर करतो. इथून माणगावचा रस्ता चालू होता. पहिले आता ब्रिजचं काम चालू होतं पण ते बंद पडलं, रेल्वेने जागा नाही दिली असं म्हणतायत. जर का ते ब्रिज झाला असतं माणगावचे ट्रॅफिक सुद्धा संपली असते, पण रेल्वेने जागा न दिल्यामुळे ते रखडले काम.
बघा इथे पिल्लर दिसतात तुम्हाला. हा इकडे ब्रिज होणार होता नवीन, पण ब्रिज बंद पडला, रेल्वे जागा आपल्या आणि त्यामुळे ह्या रस्त्याला ट्रॅफिक होते खूप. कारण की सिग्नल रस्ता आहे, गाड्या जातात सुद्धा आणि गाड्या त्यामुळे पण ट्रॅफिक होते. तर मित्रांनो हे आहे आपल्या माणगावचा स्टॉप आहे. आपण आता माणगावला पोहोचलोय.